दिसते ना कमाल ही चिकनची थाळी. जेवढी भारी दिसते ना मंडळी, तर खायलासुद्धा तेवढीच अप्रतिम होती खरंच. तर आज बनवले होते चिकन सुक्कं. चिकन सुक्कं म्हणा किंवा ह्याला ग्रेव्हीसुद्धा म्हणू शकता. कारण चिकन सुक्कं बनवलं ना त्यामध्ये मी थोडीफार ग्रेव्ही ठेवतेच, कारण मला तसं चिकन सुक्कं आहे ना खूप आवडतं. यासाठी सर्वात अगोदर आहे ना चिकन मात्र आहे ना हळद, मीठ त्याचबरोबर आलं लसूणची पेस्ट लावून शिजवून घेतलेलं आहे. आता देऊया फोडणी. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि 3 ते 4 चमचे तेल टाकून घेऊया. तेलामध्ये आवडीनुसार खडे मसाले मात्र नक्की टाकून घ्या. नॉनव्हेज म्हटलं ना की तेलाचा जरा जास्तच वापर होतो, पण कंजूसीही करायची नाही आहे. कारण प्रत्येकाला तर्रीदार मसालेदार चिकन जे आहे ना ते आवडतंच. यासाठी आपण तेल मात्र जरा जास्तच टाकतो. तर खडे मसाले टाकून झालेले आहेत तेलामध्ये, थोडेफार फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा. अगदी मीडियम साईजचे 4 कांदे इथे मी घेतलेले आहेत. हा चिरलेला कांदा जो आहे ना तो मंडळी, तो तेलामध्ये अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तेलामध्ये कांदा चांगला असा मऊ झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये टाकलेला आहे मीडियम साईजचे 2 जे टोमॅटो आहेत ना ते चिरून टाकलेले आहेत. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया, वाट पाहूया. यानंतर यामध्ये मी ॲड करणार आहे वाटण. ह्या वाटणामध्ये वापरलेलं आहे भाजलेलं सुकं खोबरं, त्याचबरोबर भाजलेला कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना, त्याचबरोबर थोडेफार जिऱ्याचा सुद्धा वापर इथे मी केलेला आहे. सेम म्हणजे जसे आपण रस्स्यासाठी वाटण बनवतो ना, तर ते वाटण आहे ना अगदी 2 ते 3 चम्मच यामध्ये मी वापरलेलं आहे. आता वाटणसुद्धा अगदी 2 ते 3 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता मस्त असं साईडने तेल सुटलेलं आहे, म्हणजे वाटण वगैरे आहे ना ते खूप छान असं परतलेलं आहे. आता यामध्ये टाकून घेते चिकन मसाला, त्याचबरोबर थोडाफार काळा मसालासुद्धा ॲड करून घेते. आणि सर्वात शेवटी टाकणार आहे घरगुती लाल तिखट आहे, आणि तेही 2 ते 2.5 चमच्याचा वापर इथे मी केलेला आहे. टाकलेले सर्व मसाले एकत्रित करून घेऊया, मिक्स करून घेऊया. खाली तळाला कढईच्या चिटकू नये यासाठी अगदी थोडंफार इथे मी आणि पाणी जे आहे ना ते टाकणार आहे. म्हणजे ते पाणी टाकल्याने ना सर्व कांदा, टोमॅटो त्याचबरोबर जे वाटण आहे ना ते खूप छान परत एकदा शिजलं जाईल यासाठी. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीचं हे चिकन सुक्कं जे आहे ना ते एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला खरंच खूप आवडेल. आणि पाहू शकता ज्या आणि पाणी टाकल्यानंतर सर्व मसाले जे आहेत ना ते खूप छान असे शिजले गेलेले आहेत. आता यामध्ये मी ॲड केलेलं आहे चिकन आणि तेही शिजवून घेतलेलं आहे बरं का, अगदी थोडंफार अगोदर. त्यामुळे जास्त काहीसा वेळ लागणार नाही आहे शिजण्यासाठी, अगदी झटपट होऊन जातं. यामध्ये चिकन टाकतानाचा व्हिडिओ जो आहे ना तो शूट झालेला नाही आहे, कारण आहे ना तो खूप सारा मोबाईल जो आहे ना तो व्हिडिओमुळे भरलेला आहे, त्यामुळे शूट नाही झाला. तर स्टोरेज फुल झालं होतं. चवीनुसार मीठसुद्धा स्प्रेड करून घेतलेलं आहे. आणि दिसते ना कमाल मंडळी. कधीही मी चिकन सुक्का वगैरे बनवला ना तर अशी थोडीफार ग्रेव्ही ठेवते, त्यामुळे खायलासुद्धा खूप मजा येते यासाठी. आणि सर्वात शेवटी आपल्याला यावरती टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि मस्त झणझणीत तर्रीदार अगदी मसालेदार हे चिकन सुक्का जे आहे ना ते तयार झालेलं आहे. तुम्ही याला चिकनची ग्रेव्ही म्हणलं तरीसुद्धा चालेल. सगळ्यांची पद्धत जी आहे ना ती बनवण्याची वेगवेगळी असते. तर मला जे येतं ना ते मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि खरंच जेवढं भारी दिसते ना खायला त्याहूनही अप्रतिम होतं. आणि खरंच आमच्या घरच्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केलं. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीचं एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा की कसं झालं हे चिकनची ग्रेव्ही. आणि मस्त अशी थाळी जी आहे ना ती मी सजवलेली आहे. त्या थाळीमध्ये आहे चिकनची ग्रेव्ही, त्याचबरोबर चिकनचा रस्सा, ज्वारीची भाकरी, कांदा, लिंबू. मस्तच असं आम्ही एन्जॉय केलं. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा.